कॅमेराला लावल्यावर माईक चालत नाही आहे. हा कालचा व्हिडिओ जो मी टाकला होता, जो रेकॉर्ड झाला नाही आहे, ऑडिओ रेकॉर्ड झाला नाही आहे. आता जरा जातो मी सागरकडे. किती 2 महिने झाले त्याला मी सायकल दिली आहे. सायकलचा ॲक्च्युली इश्यू झाला होता की पावसात राऊंड गंजली होती. त्याला म्हटलं अरे गाडी रिपेंटला येतच असते त्याच्याकडे सारखी, तर म्हटलं एखादी गाडी रिपेंटला आली तर त्याला सांग सायकलला पण एक हात मारायला. सो बेसिकली आपण सायकल दिली होती पेंट करायला. तर त्याला झाले 2 महिने, त्या पेंटरनीच सायकल पेंट केली नाही. तर आम्ही गेलो होतो लास्ट काही मला वाटतं 2-4 दिवसा 4-5 दिवसापूर्वी त्याच्याकडे गेलो होतो. तरी त्यांनी पेंट केलं नव्हतं. कल करके रखतं. म्हटलं ठीक आहे, कल करके रखता तर करून ठेवेल. तर त्याच्यानंतर मी सागरला साखर सुपर बिझी, तर त्यामुळे ते काही कळालंच नाही मला झाली आहे नाही झाली आहे. आता आज एनी विच लवकर आटपलं आहे, तर आज त्याच्याकडे जरा एक चक्कर मारतो, बघूया तरी सायकलचं काय आहे. त्याचे 2 टायर माझ्या घरी आहेत आणि सायकल तिकडे पडली आहे. ते काय निदान ती नाही कलर होत असेल तशी तरी घेऊन ॲटलिस्ट वापरता तरी येईल ना. लेट्स सी. एनिवेज इट्स ब्युटिफुल अनदर वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आपण जसं माईक चालत नाही आता मला परत रिप्लेस करायला जावं लागणार आहे. दिस टाईम मी ट्रेननी जाणार आहे. बेटर अँड प्रिफरेबल. मला फक्त माईकच घेऊन जायचं आहे. काल मी ट्रायपॉड घेऊन आलो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, फक्त माईक घेऊन जायचं आहे. सो द प्रॉब्लेम विथ द माईक इज हा चालत नाही आहे. हा ह्या ज्या कॅमेराने मी शूट करतो त्याच्यामध्ये पण चालत नाही, DSLRमध्ये पण चालत नाही, मोबाईलमध्ये चालतो. मोबाईलमध्ये काल ॲक्च्युली झालं असं की काल मी टेस्ट करून घेतला होता, पण तो मोबाईल माझ्याकडे होता. मोबाईलमध्ये टेस्ट करून घेतला होता. कॅमेरा वगैरे सगळं गाडीमध्ये होतं. त्यानंतर मी गाडीत आलो आणि मी नंतर पुढच्या गोष्टी शूट केल्या आणि तुम्ही बघितलंच काय झालं आहे. तर त्यामुळे द अनफॉर्च्युनेट हॅज हॅपन. आणि जाऊया त्याला रिटर्न देऊया आणि दुसरा घेऊन येऊया. बेसिकली माईक रिटर्निंग आजचा प्रवास आपला ट्रेन. दादरचं काम आटून ऑलमोस्ट 3 वाजले, तर नाही माहीत. मस्जिद स्टेशन इथे थोडं काम आहे, तिथून CST जाऊ लंच राहील. आता आपण कशा शकतो ह्याला लागतो तुम्हाला डायरेक्ट नाही लागणार, ह्यालाच लागणार. हा पण चेक नाही याचं टेन्शन नाही. सो फायनली माईक आला आहे. दिस इज द बॉक्स. आणि हा माईक आता आपण सध्या मी शॉटगनमधून हा जो आवाज येतो आहे, हा शॉटगनचा येतो, तो फॅनचं किती इंटरप्शन्स आहे, आय हॅव नो क्लू. अच्छा, काल काय झालं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं ते कुठलंच रेकॉर्ड झालं नाही. आणि मग ते कुठलंच रेकॉर्ड झालं नसल्यामुळे त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये हा जो रिसिव्हर असतो त्या रिसिव्हरमध्ये एक 3.5 mm पोर्ट असतो. तर त्याचं म्हणणं असं होतं की ते 3.5 mm पोर्टमध्ये तुम्ही जेव्हा हे टाकता, पिन टाकता, तेव्हा ती पूर्ण आतमध्ये नका टाकू, ती पूर्ण आतमध्ये जाणार नाही. म्हटलं असं का? तो म्हणतो की ती पिन मोठी आहे त्याची. अरे म्हटलं असं कसं पिन मोठी असेल ना, म्हटलं पूर्ण आतमध्ये जाणार नाही. तर म्हणजे प्रत्येक वेळी इफ ते व्यवस्थित नाही झालं तर साऊंड विल बी डिस्टॉर्टेड. आणि मग एवढा सगळा खर्च करून आपण हे सगळं करत बसणं दॅट इज पॉईंटलेस. म्हणजे आता समजा हे असं आहे, हे ह्याच्यामध्ये पूर्ण असं आतमध्ये पूर्ण नाही टाकायचं असं त्याचं म्हणणं होतं. तर हे वरच्यावरच टाकायचं असं त्यांनी मला सांगितलं.
आता बेसिकली आपण हा असा ट्राय करतोय हे याच्यात गेलं ते त्याच्यात गेलं. हॅलो माईक चेक माईक चेक या चेकिंग द माईक. ग्रीन कलरची लाईट पण आली आहे, सो आय सपोज की नॉईज कॅन्सलेशन चालू असलं पाहिजे. बघूया काय होतं आहे. दिस इज वॉट इज आय एम टॉकिंग अबाउट द शॉटगन माईक. आणि बघूया काय कसं होतं आहे, काय दिसतं आहे. हाय गाईस. तर आता हाच आपण ह्याच्यात टाकला कॅमेरामध्ये. आता हाच माईक मी कॅमेरामध्ये टाकला आहे आणि इथे लावलं आहे. आवाज आणि नॉईज कॅन्सलेशन कितपत आहे मला माहीत नाही. पण जर माईक घ्यायचा असेल तर प्लीज तुमचा रिसर्च करा. तिथे मार्केटमध्ये जाऊन त्यांना विचारू नका, ते लोक काही व्यवस्थित तुम्हाला सांगणार नाहीत. दे विल ट्राय टू सेल यू द एक्सपेन्सिव्ह ब्रँड्स. पण त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या. त्यांनी मला सांगितलं DJIचा घेऊ नका कारण त्याची कारणं जी मला सांगितली ती मला होली लँडमध्ये पण त्यांनी सांगितली. तर त्यामुळे तुम्ही स्वतःचा रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार माईक घ्या. त्यांचं अजिबात ऐकू नका. आणि व्लॉग हा माझा इथपर्यंत जर बघितला असेल, माईकबद्दल काही विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देईन त्याच्याबद्दल. आणि ह्या ब्लॉगमध्ये जर काही आवडलं असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.